भावना तू फक्त माझी आहेस आणि लग्नानंतर फक्त तू नाही तर आनंदी सुद्धा मला मिळाली. माझी मुलगी आहे ती. मला मान्य आहे की मी काय तिला जन्म नाही दिलाय किंवा तिच्या अंगात माझं रक्त नाही आहे, पण भावना मी खरंच सांगतोय, आनंदी माझा श्वास आहे आणि हा श्रीकांत माझा श्वास घेऊन गेला. त्या दिवशी कोर्टामध्ये मी आनंदीला कसं श्रीकांतकडे दिलं ना असं मला माहिती आहे. आणि आता माझा काळजाचा तुकडा तिकडे पाठवलेला असताना माझी भावना पण तिकडे जाणार असेल तर मी कसं जगायचं? भावना नाही जगू शकत तुम्हा दोघांशिवाय. माहित नाही पण श्वासच बंद पडतो माझा. माणूस इथे. सिद्धिराज, असं काय करताय? मी तुम्हाला कुठेही सोडून नाही जाणार आहे. आणि अहो, तर आनंदी जरी श्रीकांतकडे असली ना तरी ती आपलीच आहे आणि कायम आपलीच राहणार आहे ती. आणि माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. आता आज या स्पेशल दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघायचं आहे आणि मला भावना, मग तू सुद्धा मला प्रॉमिस कर, त्वरित तात्काळ ताबडतोब असं सांग तू मला सोडून कधीच जाणार नाहीस. सूर्य आणि चंद्र एकमेकांवर आपटले ना तरी, पृथ्वीवरचं पाणी संपलं तरी, मी म्हातारा झालो, मी टकला झालो, माझे सगळे दात पडले आणि आपल्या आजीच्या डोक्यात प्रकाश पडला तरी, प्रॉमिस. प्रॉमिस. हॅरी, हॅरी, लाईट का बंद आहेत? हॅरी, कुठेस तू? हॅरी, हॅरी, हैप्पी वैलेंटाइन डे हनी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू. चला. येस. ये I love you honey. आय लव्ह यू टू हनी. हॅरी, पटकन लाईट लाव ना, मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. बघ, कॅन्डल लागले आणि आपला मूड सुद्धा खूप रोमॅन्टिक आहे. सो प्लीज लाईट नको, हेच छान वाटतंय. पण मला तुझ्या रिॲक्शन्स बघायचे आहेत, त्यामुळे लाईट लाव ना प्लीज 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 प्लीज. नको ना हनी, प्लीज. खूप छान वाटतंय ना असंच आपण बोलूया एकमेकांसोबत. बोल. अरे लाव ना लाईट. जर तू लाईट लावली नाहीस ना तर मी न्यूज सांगणारच नाही. हे असं आहे तुझं इमोशनल ब्लॅकमेल. थांब, करतो. लवकर. हो. हा हनी, सांग, बोल आता. वाव हॅरी, तू हा सगळा पसारा लपवण्यासाठी लाईट बंद केल्या होत्यास? किती क्रिएटिव्ह आहेस रे तू हॅरी. काय, तुला आवडली माझी क्रिएटिव्हिटी? यस. तुला सांगतो ना हनी, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा कॉलेजमधली पोरं हे असे जुगाड नेहमी करायचे, पण तेव्हा मला करता येत नव्हतं ना. आता आपण दोघं जेव्हापासून असं वेगळं राहायला लागलो ना तेव्हापासून मला हे सगळं करण्यात जाम मजा येते बघ. आत्ता मला बॅचलर लाईफ जगण्याचा फील येतोय. मी कधी हॉस्टेलमध्ये राहू शकलो नाही ना, पण हॉस्टेलमधली पोरं काय एन्जॉय करतात हे आत्ता कळतंय मला. तुला सांगतो, माझ्याकडे अशा भन्नाट आयडिया जर कधी काही असेल ना तर मला सांग हनी. व्हॉट इज रॉंग विथ यू हॅरी? तू एक रिस्पॉन्सिबल अडल्ट सारखा वागूच शकत नाहीस का?
घर काम करायचं, नोकरी करायची, सगळी कामं मीच करायची. अगं पण अगं पण काय, बाहेरून आल्यावरती मी इथे काही कामं करण्याऐवजी हे सगळा तुझा मेस आवरायचा. सॉरी हनी. मला नकोय तुझं सॉरी. व्हॅलेंटाईन्स डे निमित्त मी तुला काहीतरी गुड न्यूज देणार होती, पण सगळा मूड स्पॉइल केलास तू ना नेहमी. बस 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 बस, हो हो ठीक आहे. किती अगं आल्यापासून फक्त बडबड करत सुटलीस तू. अगं मी सुद्धा व्हॅलेंटाईन डे निमित्त तुझ्यासाठी हे सगळं सरप्राईज करून ठेवलंय ना. माझी ही मेहनत लागली, त्यावर तर काही रिॲक्ट हो. की आल्यापासून फक्त तोंड चालवतीयस आणि तुला जे काही सांगायचंय ते सरळ सरळ सांग ना. इतका वेळ कशाला लावतीये सांग. हॅरी, आय एम प्रेग्नेंट. कढीत जरा साखर जास्तच होती नाही. भेंडीची भाजी पण ना पंजाबी स्टाईलचीच आहे. आपल्या मराठी जेवणात एवढं तेल नाही वापरत नाही का. भेंडीच्या भाजीत कसं दाण्याच्या कुटाचं प्रमाण पाहिजे तरच ती छान लागते. यांनी त्या टाकलेलं दिसत नाही. आणि कोशिंबीर बघा, फक्त पातळ दही. घरचं कसं साईचं बनलेलं दही असतं, त्यातली कोशिंबीर, सगळी फोडणी, किती छान लागते घरची कोशिंबीर. अगं काय चाललंय तुझं? कशाला नाव ठेवतेस? हा, हे बाहेरचं जेवण असंच असतं. एवढंच होतं तर घरीच करायचं जेवण, डब्यात द्यायचं मला. त्यापेक्षा असं म्हणा ना की यापेक्षा माझ्या हातच्या जेवणाला जरा छानच चव आहे. झालं तुझं? चला. चला काय, बिल द्या. हा, बिल द्या. हो, अगं तू तर म्हणाली होती इथे आधीच पैसे भरलेत म्हणून ना. इतकी वर्ष काढलीये मी तुमच्या बरोबर. मला माहिती होतं आधीच पैसे भरलेत हे सांगितल्यावरच तुम्ही इथे याल, म्हणून मुद्दाम तसं खोटंच सांगितलं होतं मी. बरं असू द्या ना, मला बाई व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा होता, तो झालाय आता. आता द्या तुम्ही बिल. आता द्या बिल. विणा तू अशी वागशील असं वाटलं नव्हतं. का नाही बघणार? अहो इतक्या वर्षात थोडी तरी चालाकी शिकलीच आहे मी तुमच्याकडनं. द्या, बिल द्या. बरोबर आहे, माझंच चुकलं. तुझी ही लुच्चेगिरी मी आधीच समजून घ्यायला हवी होती. हो, हो दादा, बिल द्या. काय हो, सगळ्यांचं बिल दिलंय?